नमस्कार. मी शरडोबळे. आपण पाहता स्टार बुलेटिन टाइम्स. स्टार बुलेटिन टाइम्समध्ये आपलं प्रथमतः स्वागत. आज आपण आंबेगाव तालुक्यातील पारगाव शिंग या ठिकाणी आलेले आहे. इथे येण्याचं कारण म्हणजे तुम्ही पाहिलं असेल, आज 10-15 दिवस पूर्वी एक व्हिडिओ खूप चर्चेत झाला होता तलाठी भाऊसाहेबांचा. तर त्या संदर्भात ह्या महिला आहे, ह्या महिलांना तर तुम्ही पाहिलेच असणार आहे की तलाट्यांनी यांच्यावरती असा यांचा आरोप आहे या ताईंचा की पैसे मागितले होते. या ताईंना बोलता ड्रामा करू नका, आवाज खाली करा. या संदर्भात हे यांनी तक्रारी केली होती. बघूया आता यांनी पुढची काय पाऊल उचललेले. पहिले आपण ताईंशी चर्चा करून बघूया. ताई नमस्कार. नमस्कार. तर आता ताई तुमचा त्यावेळेस नक्की विषय काय झाला होता थोडक्यात सांगा. काहीच नाही, त्यांनी नोंद नाही केली हम्म. म्हणून मग आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. हा. पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली, त्यांनी हम्म. काही दक्षता घेतली नाही. हम्म. मग प्रांत अधिकाऱ्याकडे गेलो, हम्म. तिथं अर्ज दिला. आता बघू प्रांत अधिकारी काय पुढे करतात ते. हा. अर्जामध्ये तुम्ही आता अर्ज दिलाय हा. तर तुम्हाला प्रांत ऑफिस मधून न्याय मिळेल असं वाटतंय का? न्याय मिळाला असं वाटतंय. नाही मिळाला तर मग आम्ही पुढे जाऊ. पुढे हा. तुम्ही पोच घेतली का? हा, पोच घेतले. पोच घेतली. मग पोच. तुम्हाला असं वाटतं प्रांत कडून हा. तुम्हाला भेटेल न्याय? हा, न्याय भेटन. बघूया आता ह्या ताईकडून जास्त, ह्या ताईंला जास्त तलाठी भाऊसाहेब बोलले होते. आपण ताईंला विचार बघूया. ताई नमस्कार. नमस्कार. त्या दिवशी जो विषय झाला त्याबद्दल थोडं जरा थोडक्यात सांगा आणि आता इथून पुढचे तुम्ही काय पाऊल उचलणार आहे? इथून पुढचं असं पाऊल उचलणार आहे, ह्या व्यक्तीच्यासाठी मी गेले होते हा. तिकडं चौकशी करायला आणि मी तलाठी तलाठी. हा. तर मी चौकशी करायला गेले. मी प्रेमाने विचारलं, साहेब हम्म. म्हणलं काय झालं तुम्ही? तर हम्म. त्यांनी मला आहे ना अपशब्द वापरले, हा. बोटवारे करू करू. मग एका अधिकाऱ्याला सामायिक माणसासंग असं बोलायचा अधिकार आहे का? तरी अपशब्द का आपण थोडक्यात सांगा. ते अपशब्द असं वापरले का इथे येऊन ड्रामा करायचा नाही, हा. शिस्तीत बोलायचं. ड्रामा करायचा. ड्रामा म्हणजे काय? मी काय ड्रामा केला विचारणं म्हणजे हा ड्रामा होतो का? हे मला एका महिलेला असं बोलतोय. हा, एका महिलेला बोलतोय. तेव्हा ते मला काय बुद्धीला पटलं नाही म्हणून मी पोलीस स्टेशनला एक अर्ज केला का साहेब बघा याच्यावर काय म्हणजे तुम्ही काहीतरी रिक्स घ्या, त्यांना बोलून घ्या आणि मग आता विचारा. तुम्ही एवढा अर्ज करू नये मग प्रांत ऑफिसला काय गेले होते? काय तुम्हाला पोलीस कारण स्टेशन कडून आम्हाला काय मिळालं पोलीस नाही? स्टेशन मधून आहे ना म्हणावा तसा प्रतिसाद भेटलेला नाहीये. कारण आज आमचे जवळजवळ 8-9 दिवस झालेत आम्ही अर्ज केलेला, पण त्यांना काय बोलवणं नाही झालं आणि काय नाही. म्हणून आम्ही आता सकाळी प्रांत ऑफिसला गेलो. एक मिनिट, त्या पोलीस स्टेशनची पोच आहे का तुमच्याकडे? हो, आहे 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 आमच्याकडे. पोलीस स्टेशनने काय त्याच्यावरती काय म्हणा काय नाही, असं? फक्त आम्ही गेलो का म्हणतात का आम्ही त्यांना बोलून घेतो, पण आतापर्यंत तर काय त्यांना बोलून घेतलेलं नाहीये. म्हणून आम्ही प्रांत ऑफिसला गेलो, एक अर्ज दिला आणि आता आम्हाला असं वाटतं का प्रांत साहेब आहेत ना ते आम्हाला योग्य तो न्याय देईन अशी त्यांच्याकडून मला अपेक्षा आहे. आणि जर नाही तिथून आम्हाला म्हणावा तसा जर प्रतिसाद भेटला तर आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांकडे जाणार. जिल्हा अधिकाऱ्यांनी जर आमच्या म्हणजे याला ठोस निर्णय नाही दिला. ठोस निर्णय नाही दिला तर मी बावनकुळ्यांकडे जाणार. म्हणजे तुम्हाला एवढं मनस्ताप झालाय की त्यांनी तुम्हाला नको नको केले असं तुम्हाला झालं? हा, असं झाले. कारण गोरगरिबांचे कामच करते नाहीत ते. इथे सगळ्यांची तीच बोंबाबोंब आहे का हे गोरगरिबांचे पैसे घेतल्याशिवाय काम करीत नाही. अरे बापरे, पैसे घेतात? हा, पैसे घेतात. आता हे माझ्या मावस बहिणीला 15,000 रुपये मागितले त्यांनी, तर तिच्याकडे नव्हते. बिचारीने डाक ठेवून 7,000 रुपये दिले होते. तर त्यांनी 8 दिवसात ते परत मागे दिले. म्हटले आमचं काही नाही. ते म्हटले का नाही जमणार, देऊन टाक त्यांचे मागे पैसे. त्या तलाट्याचं नाव काय? संतोष साकुरे का काहीतरी असं आहे. सुकुरे, साळुके. साळुके. हा, ते इथं होते आणि त्यांची ऍक्च्युली बदली झालेली आहे. अरे वा, बदली झाली? हा, बदली झालेली आहे. ते निरगुर सर आणि मेंगडेवाडी असं काहीतरी आहे. मग आता तुम्ही तिथल्या स्थानिक ग्रामस्थांना काय संदेश दिला? निरगुड सर आता मेंगडवाडी जे ते इथं घडलं तिथं असं घडावं नाही हा, असं घडावा नाही म्हणून त्यांना जरा चांगलं चाप बसून द्या. असं आम्हाला तुमचं? साथ द्या. हा, आम्हाला साथ द्या. हा. कारण त्यांना अधिकाऱ्यांना पगार असतो. हम्म. गोरगरिबांची भरपूर छळवणूक करतात. हम्म. ते होऊ नये म्हणून तुम्ही आम्हाला साथ द्या. जर आपण पाहिलं, इथले तलाठी पारगावचे संतोष साळुके होते. यांनी अक्षरशः यांच्या या ताईकडे 15,000 रुपये मागितले होते. असंही कळालं की ताई 300 रुपये रोजाने कामाला जाते आणि त्या ताईंनी सोनं घाण ठेवून त्यांना 7,000 रुपये दिले आणि नंतर ते 7,000 रुपये रिटर्न केले. अवघड यार. या लोकशाहीमध्ये जर असं जर पैशाचं चालत असेल तर असं मला वाटतं की त्यावेळेचे ते इंग्रज परवडले, पण आत्ताचा आपल्याला हा लोकशाहीचा काय मला असं वाटत नाही योग्य आहे म्हणून. जर इथून फक्त पाहायला गेलं तर 200-250 मीटरवरती पोलीस स्टेशन आहे आणि तिथं पोलीस स्टेशन असून देखील सुद्धा तलाठी घाबरत नाहीये. म्हणजे किती अवघड आहे पहा खरोखरच. आणि ह्यांना न्याय मिळालाच पाहिजे. यांची देण्याची जर एवढी ऐपत सुद्धा नव्हती 15, तरी 7,000 रुपये देऊन सुद्धा त्यांचं मन समाधान नाही झालं. कॅमेरा पर्सन संतोष, स्टार बुलेटिन टाइम्स, पारगाव.